आजच्या रीलमध्ये मी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग किंवा वरच्या अन्नाचं काय महत्त्व आहे ते सांगणार आहे. त्यानंतर तुमच्या बाळाच्या वयाप्रमाणे काय काय खाद्यपदार्थ दिले पाहिजेत ते सांगणार आहे आणि तुमच्या बाळाला कुठल्या खाद्यपदार्थांपासून ॲलर्जी होऊ शकते त्यावर चर्चा करणार आहे. जसं तुमचं बाळ 6 महिन्याचं होतं तसं हळूहळू तुम्हाला त्याची दूध पाजण्याची फ्रिक्वेन्सी कमी करायची असते आणि सॉलिड्स किंवा कॉम्प्लिमेंटरी फीडिंगवर शिफ्ट करायचं असतं. हा शिफ्ट खूप ग्रॅज्युअल असतो आणि याला किमान 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागतो. जसं बाळ 1.5 ते 2 वर्षाचं होतं तसं प्रॉपरली तुम्ही जे जेवण करताय ते बाळ जेवण करू लागतं आणि मग तुम्ही ब्रेस्ट फीडिंग किंवा आईचं दूध बंद करू शकता किंवा फक्त झोपवतानाच बाळाला कम्फर्ट फीडिंग देऊ शकता. बाळ 6 महिन्याचे असताना त्याची 60 ते 80% कॅलरी रिक्वायरमेंट ही आईच्या दुधानेच फुलफिल होत असते. त्यामुळेच ह्या वरच्या अन्नाला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग असं म्हटलं जातं. ही कॉम्प्लिमेंटरी फीडिंग किंवा वीनिंगची फेज जरी बाळाच्या 20 ते 40% कॅलरीजच फुलफिल करत असली तरी सुद्धा एक महत्त्वाची फेज असते ज्याच्यात बाळ अन्न चघळून गिळायला शिकत असतं. त्यामुळेच कॉम्प्लिमेंटरी फीडिंगला ब्रेस्ट फीडिंग आणि फॅमिली पॉट फीडिंग यांना कनेक्ट करणारा एक महत्त्वाचा ब्रिज मानला जातो. तर आता कॉम्प्लिमेंटरी फीडिंगच्या ह्या फेजमध्ये तुम्ही कुठले खाद्यपदार्थ इन्क्लूड करू शकता ते आता डिस्कस करूया. नंबर 1, सर्वात महत्त्वाचा खाद्यपदार्थ म्हणजे भाज्या आणि फळं. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित धुवून, पील करून, स्टीम करून किंवा कुकरला लावून मॅश करून त्याची प्युरी बनवून तुमच्या बाळाला भरवायची. नंबर 2, सर्व धान्ये आणि कडधान्य तुम्ही बाळाला देऊ शकता. धान्यामध्ये गहू, तांदूळ, नाचणी, ज्वारी हे सर्व धान्य तुम्ही बाळाला देऊ शकता. कडधान्यांमध्ये मूग, तूर, मटकी हे सर्व कडधान्य तुम्ही बाळाला देऊ शकता. फक्त एवढंच की हे सर्व कडधान्य किंवा धान्य तुम्हाला एकत्र द्यायचे नाहीत. हळूहळू एक एक करून हे इंट्रोड्यूस करायचे. जसं तांदूळ सपोज तुम्ही बाळाला देत असाल तर तांदूळ आधी धुवून घ्या, वाळवून घ्या, थोडंसं रोस्ट करून घ्या आणि मग त्याची पावडर बनवून त्याची खिमटी बनवून बाळाला द्या. ते पचणं बाळाला जमलं की पुढचं कडधान्य किंवा धान्य इंट्रोड्यूस करा. आत्तापासूनच मल्टीग्रेन सेरेलॅकच्या मागे पडू नका. असं केल्यामुळे जर बाळाला एखादं धान्य किंवा कडधान्य पचायला जड जात असेल तर ते तुमच्या लक्षात येईल आणि त्याचा वापर पुढे जाऊन आपल्याला कमी करता येईल. खाद्यपदार्थ नंबर 3, सर्व ड्रायफ्रुट्स आणि नट्सला एक एक करून इंट्रोड्यूस करा. सिमिलर वेमध्ये आधी ड्रायफ्रुट्स रोस्ट करा, त्यानंतर त्याची पावडर बनवा आणि एक ड्रायफ्रुट्स एका वेळेस ट्राय करा. सर्व ड्रायफ्रुट्स ट्राय करून झाले की मगच मिक्स ड्रायफ्रुट्सची पावडर बनवा आणि ती तुमच्या बाळाच्या सॉलिड डाएटमध्ये इन्क्लूड करा. खाद्यपदार्थ नंबर 4, दूध आणि दुधाचे प्रोडक्ट्स. तर गाईचे दूध हे तुम्ही बाळ 1 वर्षाचं झालं त्यानंतर चालू करू शकता आणि बाळ 1 वर्षाचे होण्याआधी बाळाला दही, पनीर, नॅचरल अनप्रोसेस्ड चीज हेही बाळाला देऊ शकता. खाद्यपदार्थ नंबर 5, चिकन, अंडी आणि मासे हे एक एक करून तुम्हाला बाळाला द्यायचं आहे. बाळालाही अन्न पचतंय की नाही ते आधी चेक करायचंय आणि मगच त्याची क्वांटिटी हळूहळू वाढवायची. नेक्स्ट डिस्कस करूया कुठल्या खाद्यपदार्थांमुळे तुमच्या बाळाला ॲलर्जी होऊ शकते. तर नट्स, ड्रायफ्रुट्स आणि अंडी ही कॉमन खाद्यपदार्थ आहेत ज्याच्यामुळे तुमच्या बाळाला ॲलर्जी होऊ शकते. तर हे देताना थोड्या थोड्या प्रमाणात तुमच्या बाळाला द्या आणि बाळाला ते पचतंय की नाही ते आधी ऑब्झर्व करा आणि मगच त्याचं प्रमाण हळूहळू वाढवा. पुढच्या रीलमध्ये मी सांगणार आहे की तुमच्या बाळाच्या वयाप्रमाणे त्याच्यावरच्या अन्नाची क्वांटिटी किती असायला हवी, कन्सिस्टन्सी काय असायला हवी आणि किती फ्रिक्वेंटली वरचं अन्न द्यायला पाहिजे.